कार्यक्रमापूर्वी सर्वांना एक नम्र विनंती, आपापले मोबाईल्स कृपया बंद तरी करावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. सस्नेह नमस्कार. श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांनी असं म्हटलं आहे की जो उद्यमशील आहे, प्रयत्नवादी आहे, आशावादी आहे, त्याला ऐश्वर्य प्राप्त करून घेणं फारसं अवघड नाही. ज्याचे विचार थोर आणि व्यापक असतात, ज्यांच्या विचारांचं क्षितिज गगनाला गवसणी घालण्याएवढं अमर्याद असतं, तोच खऱ्या अर्थानं श्रीमंत. अशा श्रीमंत माणसांची जणू मांदियाळीच आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. अर्थात कारणही तितकंच आनंददायी. आपल्या भारताच्या वैभवशाली आणि उदात्त मौलिक ज्ञानाचा खजिना आपल्यासाठी उघड करणारा ग्रंथ भारतीय ज्ञानाचा खजिना लेखक प्रशांत पोळ यांच्या या ग्रंथाचं प्रकाशन आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत आणि आदरणीय व्यासंगी अभ्यासक गुरुतुल्य डॉक्टर गोबम देगलूरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतो आहे. व्यासपीठावरील हे सर्व मान्यवर आणि आपणा सर्वांचं मी डॉक्टर सुप्रिया अत्रे मनापासून स्वागत करते. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया हा आपला दृष्टिकोन असतो आणि तसा तो जर योग्य असेल तर मौल्यवान संधी आपल्याला पावलोपावली दिसत असतात. मात्र त्या ओळखून त्याचं सोनं करता आलं पाहिजे. रवींद्र घाटपांडे, स्नेहल प्रकाशनचे सर्वेसर्वा, हे यापैकीच एक. सुंदर सुंदर विषय, व्यासंगी लेखक आणि आनंददायी पुस्तक निर्मिती हेच त्यांचं यश. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करते. रवींद्र घाटपांडे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोबम देगलूरकर, ज्यांच्या हस्ते आज पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे, ते महाराष्ट्र राज्याचे नरेंद्र मोदी म्हणजेच देवेंद्र फडणवीस, आणि चंद्रकांत दादाजी पाटील, पुस्तकाचे लेखक प्रशांतजी पोळ. साधारणपणे वर्षा सव्वा वर्षापूर्वी भारतीय
ज्ञानाचा खजिना असा एक एकतामध्ये लेख प्रसिद्ध झाला. आणि तो लेख वाचल्यानंतर असं वाटलं की ही मालिका पुढे चालू राहिली पाहिजे. बरं, प्रकाशक असल्यामुळे असं वाटलं की याचं पुस्तकही व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार बरेच लेख झाल्यानंतर मी प्रशांतजींच्या मागे लागलो की याचं पुस्तक करा. अनेक जण त्यांच्या मागे लागले, अनेकांचे त्यांना फोन गेले. जसा लेख यायचा तसा त्यांच्याकडे सगळ्यांचे रिस्पॉन्सही येत होते. आणि शेवटी आज हा अपूर्व योग आला आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. स्नेहल प्रकाशनची परंपरा हीच राहिलेली आहे की समाज प्रबोधन एक ध्येय घेऊन चाललेली ही संस्था आहे. 650हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये आध्यात्मिक, वैचारिक, पर्यटन, इतिहास, गड कोट किल्ले. पण याबरोबर एक अधिक वैशिष्ट्य असं आहे की नवीन लेखकांना, तरुण लेखकांना जोडणं हा एक छंद या प्रकाशन संस्थेचा आहे. आणि त्यामुळे अनेक नवीन लेख येत असतात. आज म्हणजे एक लेखक आणि अनेक पुस्तकं. के घाणेकर आमचे लेखक आहेत, त्यांची 56 पुस्तकं मी प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्रातले इतिहास, गडकोट किल्ल्यामधले नामवंत नाव असलेलं ते नाव आहे. आणि म्हणून प्रशांतजींना मी परवा जेव्हा भेटलो त्यावेळेला त्यांना म्हटलं की आता तुम्हाला स्कोप आहे. 56 पुस्तकं त्यांची मी प्रकाशित केली आहेत, त्यामुळे तुम्ही आता किती लिहिणार ते बघा. परंतु हे पुस्तक प्रकाशित त्यांनी करण्यासाठी दिलं आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यात अनेक विषय आहेत, ते लिहिणार आहेत. अधिक वेळ नाही आहे आज आपल्याला, मंत्री साहेबांनाही नंतर पुढचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अधिक आपला वेळ घेत नाही. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. मुख्यतः मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी वेळ काढला, चंद्रकांत दादांनी यासाठी वेळ काढला आणि हा प्रकाशन समारंभ आज साजरा होतोय. यासाठी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आणि त्यांनाही सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या समारंभासाठी आवर्जून आलेल्या या मान्यवरांच्या बद्दलचा आदर आम्ही त्यांच्या सत्कारातनं व्यक्त करतो आहोत. आजचे समारंभाचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर गोबम देगलूरकर सर. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक, लेखक, गुरु आणि आम्हा सर्वांचं मधलं अत्यंत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व. आपण सर्वांना सरांची ओळख आहेच. मी रवींद्र घाटपांडे यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. कर्तृत्वाला वयाची मर्यादा नसते. गौतम बुद्ध असं सांगतात की संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी मिळालेला एक अवसर. असं समजा की प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभं राहा आणि स्वतःची उंची वाढवा. असेच अनेक अडथळे दूर करून एक ना अनेक संकटांचा रोज लीलयास सामना करून आपल्या विचारांचा आणि सहज कार्याचा ठसा अलौकिक पद्धतीनं जनमानसावरती उमटवणारे, कला, साहित्य आणि संस्कृतीची उत्तम जाण असणारे प्रभावी वक्ते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मी आदरणीय देगलूरकर सरांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. महाराष्ट्राचे महसूल मंत्री असणारे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे अभ्यासू, चिंतनशील व्यक्तिमत्व. त्यांच्या विचारांनी आपण नेहमीच समृद्ध होत असतो. आज आपल्याला त्याचा प्रत्यय येणारच आहे. आज प्रमुख पाहुणे म्हणून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आदरणीय देगलूरकर सरांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते.
या ग्रंथाचे लेखक आदरणीय प्रशांत पोळ. दिशा कन्सल्टंट्स आणि वेब भारती या कंपन्यांचे डायरेक्टर असणाऱ्या प्रशांत पोळ यांनी मेल्ट्रॉनमध्ये संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. अनेक मल्टीनॅशनल टेलिकॉम आणि IT कंपन्यांचे ते सल्लागार आहेत. नियमितपणे मासिके, वृत्तपत्र याच्यामधून त्यांनी स्तंभलेखन केले. महाकौशल विश्वसंवाद केंद्राचे ते कार्याध्यक्ष आहेत. ज्ञानवंत, प्रज्ञावंत असणाऱ्या प्रशांतजींचं हे पहिलं पुस्तक आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या पुस्तकाला परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यामुळे या आनंद क्षणासाठी त्यांचा सत्कार देखील आदरणीय देगलूरकर सरांनी करावा अशी सरांना विनंती. भारतीय ज्ञानाचा खजिना या आपल्या ग्रंथाबद्दलचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय प्रशांत पोळ यांना इथे आमंत्रित करते. प्रशांत पोळ. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देगलूरकर सर, ज्यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, असे आपले सर्वांचे, तमाम मराठी माणसांचे लाडके नेते, आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, माझे निकटचे मित्र ज्यांच्याबरोबर काम मी केलं हे सांगायला मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो, असे या राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील, पुस्तकाचे प्रकाशक श्री रवींद्र घाटपांडेजी आणि तमाम रसिक श्रोते मंडळी. मी नुकतंच कुठेतरी वाचलं की माणसाचे जीवन कसं असतं, तर माणसाचं जीवन हे बँकेच्या लॉकरसारखं असतं. बँकेच्या लॉकरला 2 किल्ल्या लागतात. एक किल्ली आपली वैयक्तिक असते आणि दुसरी किल्ली त्या बँकेची असते. कुठलीही एक किल्ली लागली तर लॉकर उघडत नाही, त्याला दोन्ही किल्ल्या एकाच वेळेला लागणं आवश्यक असतं. आपल्या जीवनामध्ये एक किल्ली आपली असते आणि दुसरी किल्ली असते ती देवाची, दैवाची. आपण आपली किल्ली लावत राहायची. असा एखादा प्रसंग येतो की त्या क्षणी ती दैवाची किल्ली सुद्धा लागत असते. हे ज्या क्षणी दोन्ही एकाच वेळी होतात त्या क्षणी लॉकर उघडतं. माझं लॉकर आज उघडलंय. माझं हे पहिलंच पुस्तक आणि या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लाभली ती परमपूज्य सरसंघचालकांची. त्या ग्रंथाचं विमोचन होत आहे ते आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींच्या हस्ते. चंद्रकांत दादांसारखे माझे निकटचे मित्र याला स्वतः उपस्थित आहेत आणि या विषयातले ज्ञान तपस्वी ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर देगलूरकर सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आणि पुण्यात बालगंधर्वमध्ये हा होणारा कार्यक्रम, भाग्य म्हणजे तरी काय असतं. डेन ब्राऊन हा माझा आवडता लेखक आहे. त्या डेन ब्राऊनची 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यातलं 5वं पुस्तक होतं द लॉस्ट सिम्बॉल. त्या पुस्तकामध्ये नायक आपल्या प्राध्यापकाला विचारतो, प्रोफेसरला विचारतो, या जगाच्या बदलाची गती फार जबरदस्त आहे. आपणही बघितलं गेल्या 10 वर्षापूर्वी मोबाईलवरनं व्हिडिओ पाठवणं हे कल्पना नुसती वाटत होती. आज ते प्रत्यक्षात घडत आहे. या बदलाची गती फार जबरदस्त आहे. पुढल्या 20 वर्षात, 50 वर्षात, 100 वर्षात हे जग कुठं जाईल? तो प्राध्यापक त्याला उत्तर देतो, हे जग पुढे जातच नाही आहे, आपण मागेच चाललो आहे.
हा ज्ञानाचा साठा, हे ज्ञानाचं भंडार हे मागेच आहे. आणि मागे आहे हे सांगताना तो प्राध्यापक भारताचा उल्लेख करतो, तो चीनचा पण उल्लेख करतो, पण भारताचा उल्लेख करतो, द्वैत अद्वैत गीता या सर्वांचा उल्लेख करतो. आणि त्याचं म्हणणं असं आहे की हे ज्ञानाचं भंडार त्या भारतामध्ये किंवा त्या अशा गोष्टींमध्ये कुठेतरी लपलं आहे. हे वाचल्यानंतर त्या सुमारास मी सोमनाथला गेलो होतो. आणि सोमनाथला बैठक होती संघाची, त्याच्याकरता गेलो होतो. तिथे सोमनाथ मंदिर समुद्राला लागून आहे. त्या समुद्राला लागून तिथे एक स्तंभ आहे. त्या स्तंभावर एक बाण आहे. तो बाण त्या समुद्राच्या कडेच्या दिशेने आहे. त्याला बाणस्तंभ असे म्हणतात. आणि त्याच्यावर खाली लिहिलं आहे, आ समुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. संस्कृत माझा विषय नाही, मला काही कळलं नाही सुरुवातीला. मग तिथले जे गृहस्थ जे मला ते दाखवत होते त्यांनी याचा अर्थ समजावून सांगितला. आ समुद्रांत, या समुद्रात दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित, जिथे बाधा नाही, जमिनीचा तुकडा नाही, असा ज्योतिर्मार्ग आहे. प्रकाशाचा किरण जिथे सरळ जाऊ शकेल असा मार्ग आहे. ज्या क्षणी तो अर्थ माझ्या डोक्यात गेला त्या क्षणी अंगावर रोमांच उभे राहिले की हे सर्व कसं काय त्यांना माहित आहे. मग माझ्यावर प्रश्न पडला की मुळात हा बाणस्तंभ किती जुना. मग मी घरी आल्याच्या नंतर त्याच्यावर शोध सुरू केला. तिथल्या लोकांनी सांगितलं मंदिराच्या बरोबरच हा बाणस्तंभ पण आलेला आहे, पण पुरावा हवा. आणि जेव्हा पुरावा शोधायला गेलो तेव्हा लक्षात आलं की कुठेतरी इसवी सनाच्या 200-300 वर्ष आधी त्या बाणस्तंभाचा उल्लेख मिळतोय. याचा अर्थ इसवी सनाच्या 200-300 वर्षापूर्वी आपल्या लोकांना, अजूनही आधी असेल माहीत नाही, पण किमान 2200-2300 वर्षांपूर्वी आपल्या लोकांना हे माहीत होतं की दक्षिण ध्रुव आहे, म्हणजे उत्तर ध्रुव पण आहे, म्हणजे पृथ्वी गोल आहे. आणि नुसतं इतकंच नाही, मग मी बघितलं की खरंच त्याच्यामध्ये जमिनीचा तुकडा येत नाही का. मी गुगल मॅपवर गेलो, त्याला एनलार्ज केलं, ते खूप एक्सरसाइज केली आणि लक्षात आलं की त्या अंटार्क्टिकापासनं म्हणजे दक्षिण ध्रुवापासनं या मंदिरापर्यंत कुठेही जमिनीचा तुकडा नाही. मग चक्र सुरू झालं. हे त्यांना कळलं कसं. आणि मग 70-80 किलोमीटर दक्षिणेला गेल्याच्या नंतर कुठेतरी जमिनीचा तुकडा सापडतो. याचा अर्थ हे ज्ञान त्यांना फार आधीपासून होतं. कसं होतं, कुठून आलं नाही कळत. आणि मग जेव्हा या विषयाच्या आत जायला सुरुवात केली तेव्हा जाणवायला लागलं की हे अद्भुत आहे, हे अगम्य आहे, जबरदस्त आहे. इतक्या जबरदस्त ज्ञानाच्या त्या खजिनावर आपण बसलेलो आहे की तो खजिना हेच मुळात आपल्याला माहित नाही. आणि मग फार खंत वाटायला लागली, दुःख वाटायला लागलं. यातलं काहीच आपल्या माणसांना, आपल्या लोकांना का माहित नाही. प्रोफेसर अंगस मेडिसिन हे अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक, बरीच त्यांची पुस्तकं आहे. इकॉनॉमिकल स्टडी इन मिलेनियम पर्स्पेक्टिव्ह म्हणून एक पुस्तक आहे. त्यांचं सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक हे द वर्ल्ड इकॉनॉमिक्स, द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक्स हे त्यांचं सर्वात गाजलेलं पुस्तक आहे. प्रोफेसर अंगस मेडिसिन ब्रिटिश होते, पण नेदरलँडच्या विश्वविद्यालयामध्ये ते डीन होते अर्थशास्त्राचे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये, त्यात त्यांनी स्पष्टपणे आकड्यांसहित हे साबित केलेलं आहे की सन 1000 पर्यंत भारत हा या पूर्ण जागतिक व्यापारामध्ये शीर्षस्थानावर होता, एका क्रमांकावर होता, पहिल्या क्रमांकावर होता. आणि 29.5% आपला मार्केट शेअर होता. आज चीन सर्वात आघाडीवर आहे, 14.4% मार्केट शेअर आहे. म्हणजे त्या काळात किती जबरदस्त असेल. मग जर असं असेल आणि आपण ऐकत होतो की सुजलाम सुफलाम ही भूमी आहे, सोन्याचा धूर निघतो, याचा अर्थ आपल्या इथे निश्चित रूपाने जर इतकी संपत्ती असेल तर ही संपत्ती येण्याकरता आपण जगभर व्यापार केला असेल, आपली माणसं जगभर गेलेली असतील, आपली संस्कृती जगभर गेलेली असेल. आणि मग जे शोधायला लागलो ते सर्व अद्भुत होतं. अनेक गोष्टी भारतामध्ये सर्वात प्रथम आलेल्या आहे, दुर्दैवाने आपल्याला माहीतच नाही. अनेक गोष्टी, या सोन्याच्या खाणींची आपण गोष्टी करतो की सोन्याचा धूर निघत होता, त्या सोन्याची पहिली खाण 2000 वर्षापूर्वीची खाण, आजही पहिली खाण जगातली ही भारतात आहे, कर्नाटकात हट्टीमध्ये. किती लोकांना माहित आहे. जलव्यवस्था
व्यवस्थापन इतकं जबरदस्त होतं, आपलं जबरदस्त होतं की जर आपण आपल्या देशाला सुजलाम सुफलाम म्हणतो, तर सुजलाम सुफलाम होण्याकरता तसं नियोजन होतं, तसं जलव्यवस्थापन होतं, तशा सर्व गोष्टी घडवून आणलेल्या होत्या. जगातलं पहिलं धरण, फर्स्ट डॅम, जे आजही चालू आहे, ऑपरेशनल आहे, हा भारतात आहे. अनाईकट्टी डॅम हा तामिळनाडूमध्ये आजही आहे. किती लोकांना माहिती आहे आपल्यापैकी? अशा अनेक गोष्टी, एक एक गोष्ट जर आपण बघत गेलो तर आश्चर्याने थक्क होतो. जो चीन आज शीर्षस्थानावर आहे, त्या चीनमध्ये बीजिंग शहराचं संपूर्ण आरेखन हे भारतीयांनी केलेलं आहे. बलबाहू त्या माणसाचं नाव आहे. सन 1200च्या शतकामध्ये बलबाहूने पूर्ण बीजिंगची रचना केलेली आहे. 1 मे 2002ला त्या बलबाहूचा पुतळा चीनने बीजिंगच्या शहराच्या मुख्य चौकात उभारलेला आहे. किती लोकांना माहित आहे? मी प्रश्न विचारतो, जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्थळ, पूजा स्थळ कुठलं? 10 पैकी 8 किंवा 9 लोक चुकीचं उत्तर देतात की ते व्हॅटिकन सिटी आहे किंवा मक्का मदिना आहे किंवा मस्कतचं ते सर्वात मोठी मस्जिद आहे. चूक. जगातलं सर्वात मोठं प्रार्थना स्थळ किंवा पूजा स्थळ हे हिंदू प्रार्थना स्थळ आहे. ते भारतात नाही, ते भारताबाहेर आहे, कंबोडियामध्ये अंगकोर वाट. त्या अंगकोर वाटला किती लोक जातात? किती लोकांना माहित आहे? नाही सांगता येत. मी प्रश्न विचारतो की कुठला असा देश आहे ज्याच्या राष्ट्रध्वजात भारतीय मंदिर आहे? आपली हिंमत नाही होत आपल्या राष्ट्रध्वजात भारतीय मंदिर ठेवायची. हिंदू मंदिर, हिंदू मंदिर, हिंदू मंदिर आपल्या राष्ट्रध्वजात ठेवलेला एकमात्र देश आहे कंबोडिया. 10 पैकी 10 लोकांचं उत्तर चुकीचं असतं, माहीतच नाही. आणि मग मात्र दुःख वाटतं. आजही दुर्दैव आहे आपलं की आजही असं लिहिलं जातं, वर्तमानपत्राच्या संपादकीयांमध्ये असं लिहिलं जातं की 2000 वर्ष ही भूमी मृतवत होती. आता 2 दिवसांपूर्वीचा अग्रलेख आहे. आणि हेही लिहिलं जातं जेव्हा वास्को डिगामा भारताचा शोध घेत होता आणि कोलंबस अमेरिकेला जात होता, त्यावेळेस भारतीयांमध्ये समुद्र पर्यटन किती चुकीचा यावर खल चालू होता. दुःख नाही वाटणार? चिड नाही येणार? अरे इतके कपाळ करंटे दळभद्री आपण की आपल्यासारखं ज्याला विश्व पर्यटन म्हणतो ते कोणीच केलं नसेल. जगामध्ये अनेक ठिकाणी पोहोचलेले, सर्वात प्रथम पोहोचलेले भारतीय आहेत. हे पुराव्यानिशी सिद्ध आहे, पुरावा आहे त्याला. बेरेनाईक नावाचा प्रकल्प आहे इजिप्तमध्ये. त्या बेरेनाईक प्रकल्पामध्ये जे उत्खनन झालं, जगातला सर्वात मोठा उत्खनन असलेला प्रकल्प हा इजिप्तचा बेरेनाईक प्रोजेक्ट आहे. त्या बेरेनाईक प्रोजेक्टमध्ये उत्खनन होत असताना 97 पासून ते उत्खनन चालू आहे. 2003 मध्ये त्यांना एक मोठी पेटी सापडली, त्यात 8 किलो काळे मिरे सापडले, अनेक भारतीय वस्तू सापडल्या. त्यांनी कार्बन डेटिंग केलं. त्या कार्बन डेटिंग मध्ये लक्षात आलं सन 30 ते सन 70 असं पहिल्या शतकातल्या त्या वस्तू आहेत. आणि हे संपादक म्हणतात की भारतीय लोक समुद्र पर्यटन करायचं की नाही याचा विचार करत होते. त्याला मसाला रूट म्हटलेला आहे. त्या लोकांनी म्हटलंय मसाला रूट की त्या काळात आपली जहाजं ही पार दक्षिण अमेरिकेपर्यंत जात होती. इतकं मोठं साम्राज्य आपण उभारलं. हिंदूंचं कितीतरी मोठं साम्राज्य दक्षिण पूर्व एशियाई देशांमध्ये होतं. व्हिएतनाम आहे, चीन आहे, लाओस आहे. श्रीविजय साम्राज्य. बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर जा तर समुद्र मंथनाचं खूप मोठं दृश्य आहे. त्याच्या शेजारी खूप मोठा त्यांनी नकाशा लावलेला आहे. त्यात पुरुषपूर लिहिलं आहे. पेशावरला पुरुषपूर नाव होतं, त्यांनी पुरुषपूर लिहिलं आहे, कंसात पेशावर आहे. तिथपासून पापुआ न्यू गिनी पर्यंतचा मोठा नक्षा आहे. वरती लिहिला इंडियन किंगडम. थायलंडच्या ठिकाणी सयाम लिहिला आहे. खाली लिहिला वी आर प्राऊड टू बी पार्ट ऑफ इट. त्यांना अभिमान वाटतो आणि आपल्याला माहीतच नाही. दुर्दैव. आजही आपण पायथागोरस थ्योरम म्हणतो. का म्हणतो? पायथागोरसच्या 600 ते 800 वर्ष आधी बोधायनच्या शल्बसूत्रामध्ये हा संपूर्ण थ्योरम ज्याला म्हणतो, असे कितीतरी ट्रिग्नोमेट्रीच्या सर्व गोष्टी उकलून ठेवलेल्या आहेत. त्यात कुठेही किंतु परंतु नाही, त्यात कुठेही जर किंवा तर नाही, किंवा बिटवीन द लाईन्स आम्ही अर्थ शोधला आणि आम्ही क्लेम केला की नाही असं सूत्र, असं बिलकुल नाही. अत्यंत स्पष्टपणे खणखणीतपणे लिहिलेलं आहे. जे ट्रिग्नोमेट्रीचा पायथागोरसचा थ्योरम आहे ती सर्व सूत्र त्याच्यात आहे.
आणि दुर्दैवानं आजही आपण त्याला पायथागोरस थ्योरमच म्हणतो, बोधायन थ्योरम आजही म्हणत नाही. असं का? कारण माहीतच नाही. आणि म्हणून दुःख होतं की आजच्या लोकांना युरोपचा इतिहास माहीत आहे, आजच्या लोकांना वास्को डी गामा माहीत आहे, कोलंबस माहीत आहे, मार्को पोलो माहीत आहे, इटलीच्या व्हेनिसमध्ये काय झालं, रोममध्ये काय झालं, या सर्व गोष्टींचा इतिहास माहीत आहे, इंग्लंडच्या राण्यांचा इतिहास माहीत आहे. त्यांना यशोवर्मन नाही माहीत, त्यांना श्रीविजय साम्राज्य नाही माहीत, त्यांना आपल्या इथलं जे विजयनगर साम्राज्य तेही माहीत नाही. इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याही माहीत नाही. प्रकाशाचा शोध आपण शोधला हेही माहीत नाही. जगातलं पहिलं विद्यापीठ विश्वविद्यालय हे भारतात उघडलं गेलं हेही माहीत नाही. मेडिसिन हा शब्दही जिथे प्रचारात नव्हता ते चिकित्साशास्त्र पहिल्यांदा भारतात करिक्युलम सकट शिकवलं जात होतं हेही माहीत नाही. या सर्व गोष्टींची खंत वाटते आणि त्या खंत वाटण्यातून हे पुस्तक निर्माण झालेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. हे पुस्तक, या पुस्तकातली लेख जेव्हा सोशल मीडियावर चालले ते खूप व्हायरल झाले, खूप हिट झाले आणि अनेकदा आजही ते नावानिशी किंवा नावाशिवाय खूप फिरतायत. बाणस्तंभ किंवा पंचमहाभूतांच्या मंदिराचे रहस्य वगैरे अजून आजही फिरतायत. मात्र हे पुस्तकाच्या स्वरूपात लोकांपर्यंत जर गेलं, एकता मासिकात चालू असलेली लेखमाला आहे, विद्याधरजी आमचे जे संपादक आहे एकताचे, त्यांच्या आग्रहामुळे लेखमाला इथपर्यंत आलेली आहे आणि रवींद्रजींच्या आग्रहामुळे हे पुस्तकाच्या रूपात आलेली आहे. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि याच्यातून किमान विचारमंथन व्हावं, याच्यावर डिबेट व्हावं, काही चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध व्हावा. आणि म्हणून जे जे पुराव्या सकट माहीत आहे तेच या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी नाही, मी अभियंता आहे, इंजिनियर आहे, पण त्यातून जे जे काही मला शक्य झालं, शोधता आलं, ते शोधून आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आपण तो गोड मानाल. आपण इतक्या संख्येने इथे आलात, मला खूप बरं वाटलं. आपले खूप खूप आभार. प्रशांतजींच्या या बोलण्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच हा ग्रंथ आपल्या संग्रही असावा आणि आपण तो स्वतः विकत घेऊन वाचावा अशी इच्छा नक्कीच झालेली असणार. अर्थातच तो तुमच्या हाती तसा यावा यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आपल्या शुभ हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची विनंती करते. सभागृहाबाहेर आज हे ग्रंथ आपल्याला 150 रुपयाला आज उपलब्ध आहे. आपण सगळे नक्की तो घेणार आहात याची मनोमन खात्री आहे. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. भारतीय ज्ञानाचा खजिना हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या देशाबद्दल अभिमान वाटेल असं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देगलूरकर सर, प्रकाशक रवींद्र घाटपांडे, लेखक आणि लेखकापेक्षाही अतिशय उत्तम वक्ते ज्यांना एखादा विषय लोकांपर्यंत नीट पोहोचवता येतो, याचं उदाहरण आपण पाहिलं की 7-8 मिनिटांमध्ये त्यांनी सगळं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवलं. असे अतिशय उत्तम लेखक, वक्ते आणि माझे अतिशय चांगले मित्र, खूप जुने मित्र प्रशांतजी पोळ, सभागृहामध्ये उपस्थित समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी फार वाचणारा
विचार करणारा असा म्हणून या व्यासपीठावर आलेलो नाही आहे. तर प्रामुख्याने माझ्या एका मित्राचं पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे, त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खरं म्हणजे मी ह्या व्यासपीठावर आलेलो आहे. पण कार्यक्रमाला गेलो म्हटल्यानंतर ते काय पुस्तक आहे वाचलं पाहिजे, त्याबद्दल काही बोललं पाहिजे, म्हणून खूप दिवसांनी एक पुस्तक सलग वाचून काढलं. आणि त्यामुळे त्याबद्दलही मी प्रशांतजींचा आभार मानतो की तुमच्यामुळे मला खूप दिवसाने एक अख्खं पुस्तक वाचावं लागलं. पण ते वाचत असताना प्रचंड अभिमान मनामध्ये जागृत झाला. लहानपणापासून विद्यार्थी परिषद असेल, संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वारंवार हे ऐकत होतो आणि त्याच्या आधारे खरं म्हणजे काम करत होतो की आपला देश हा प्रचंड परंपरा असणारा, इतिहास असणारा आहे. आपला देश प्रचंड श्रीमंत होता, या ठिकाणी खूप ज्ञान होतं, असं एक जनरल ऐकत होतो. परंतु या पुस्तकातला एक एक लेख, अनेक लेखांचं मिळून हे पुस्तक झालेलं आहे. ते लेख वाचत जात असताना अक्षरशः थक्क होऊन जातो आपण, की अरे हे आपलं आहे, हे आपलं आहे. म्हणजे जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी ही भारतामध्ये झाली आणि त्यांनी त्याचं खूप वर्णनही असं इतकं व्यवस्थित केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला तो विषय नीट पटतो, लक्षामध्ये राहतो. म्हणजे अगदी मोह होतो म्हणून सांगायचं, त्या प्लास्टिक सर्जरी संबंधीचा जो उल्लेख आहे की इंग्रजांच्या एका युद्धामध्ये त्यांच्या 4 सैनिकांचं, त्यांच्याबरोबरच्या लोकांचं नाक कापलं गेलं विरोधकांकडून. याची इंग्रजांना खंत होती की हे नाक कापलं, हे कसं नीट करता येईल. त्यावेळेला भारतातल्या एका व्यापाऱ्याचं नाक बघून इंग्रजांनी बोलवून विचारलं की हे काय आहे. तर तो म्हणाला की माझं नाक एकदा कापलं गेलं आणि पण नंतर मग ते नीट केलं गेलं. इंग्रजांनी ताबडतोब कोणी नीट केलं गेलं, त्या कुंभाराला, एका कुंभाराने ते नीट केलं होतं. त्याला बोलवून आपल्या 4 सैनिकांची नाकं नीट करून घेतली. कुंभाराला इंग्लंडमध्ये घेऊन गेले आणि तिथून प्लास्टिक सर्जरीचा एका अर्थाने इतिहास सुरू झाला. हे वाचल्यानंतर आम्ही थक्कच झालो. आम्ही मारे असं म्हणतो की बा आमच्याकडे काहीच नव्हतं आणि इंग्रजांनी आम्हाला शिकवलं आणि प्रत्येक गोष्टी जशी काही आम्हाला इंग्रजांनी दिलेली आहे. जेव्हा मी हे वाचलं की 1000 साली संपूर्ण जगाच्या बिझनेसचा 29%, 29% वाटा आमचा होता. आता सगळ्यात जास्त वाटा चीनचा आहे, 14%. तो आम्हाला जास्त वाटतो, आमचा 29% होता. म्हणजे त्यावेळेला आम्ही व्यापार म्हणून किती प्रगत झालो होतो. हे वाचलं एका लेखामध्ये की जगातलं पहिलं विद्यापीठ हे भारतामध्ये सुरू झालं. असे अनेक अनेक उल्लेख त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळाले आणि खरंच एक मोठा अभिमान मनामध्ये जागृत झाला आणि काम करण्याची प्रेरणा आणखीन वाढली की बा हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला निर्माण करायचं आणि आंधळेपणाने नाही तर दाव्याने, पुराव्याच्या आधारे एकेका ग्रंथाचे अनेक उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेले आहेत. आणि म्हणून मी खूप खूप आभार मानतो प्रशांतजींचं की नवीन पिढीला ह्याची जास्त आवश्यकता आहे. एका अर्थाने एका इन्फिनिटी कॉम्प्लेक्समध्ये नवीन पिढी जगते की आमच्याकडे काहीच नाही, आम्ही सगळे अडाणीच आणि सगळं काय आम्हाला इंग्रजांनी शिकवलं. त्या नवीन पिढीच्या दृष्टीने पुस्तक खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर याचं इंग्रजी भाषांतर केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानण्याच्या बरोबरीने प्रकाशकांना असे सुचवेन की वेगवेगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. शेवटी एकच इच्छा व्यक्त करतो की खूप दिवस ते लिहित राहिले लेख स्वरूपामध्ये. किती लेख त्यांनी लिहिले आहेत आणि कुठे कुठे प्रकाशित झालेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या बायकोलाच माहिती, कारण ती खूप त्यांचं संग्रहाचं काम करते. ती आली आज जबलपूर या ठिकाणी. आणि त्यामुळे हे एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. ह्या निमित्ताने आणखीन त्यांची प्रकाशनं व्हावीत, पुस्तकं प्रकाशित व्हावीत अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद सर. आजच्या समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेल्या आदरणीय देगलूरकर सरांचे विचार हे नेहमीच प्रेरणादायी आणि मार्मिक असतात. मी सरांना आपल्याशी संवाद करण्यासाठी इथे आमंत्रित करते. नमस्सभाई. मी माझे विचार मुकुलमुद्रेत मांडतो आहे, नटशेलमध्ये. मगा लेखकांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच या पुस्तकाचे काही आगळे वेगळे असे योग आहेत. माननीय आदरणीय मोहनजींची प्रस्तावना लाभलेलं आणि आता जसं लहान बाळाला पहिल्यांदा सूर्य दाखवायचा असतो, प्रकाशात न्यायचं असतं, तसं मुख्यमंत्री त्यांनी आता ह्या पुस्तकाला प्रकाश दाखवला. कारण झाले
आमचे मित्र स्नेहल प्रकाशनचे श्रीयुत घाटपांडे. एक दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या अशा की नोट्स वगैरे बरोबर नसताना सुद्धा सगळ्या पुस्तकाचा आढावा ज्या अर्थी प्रशांतजींनी घेतला त्या अर्थी ते पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे यात वाद नाही. आणि ते इतकं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं की असं वाटावं की हे पुस्तक आपण घेऊन वाचलंच पाहिजे. संत ज्ञानेश्वर असं म्हणतात, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. जे तुम्ही काही कराल ते ज्ञानाधिष्ठित असावं आणि ज्ञान निर्दोष असावं. त्यामुळं यांनी जे संदर्भ उपयोगात आणलेले आहेत लेख लिहिताना, ते लेख ते संदर्भ योग्य आहेत, खरेच आहेत असं वाटतं. एरवी त्यांनी जर त्या 40-45 साहित्यिकांनी पुरस्कार परत केले 3 वर्षापूर्वी, त्याचा आधार घेऊन लेख लिहिले असते तर तेव्हा चांगल्या खऱ्या अशा पुस्तकांचा आधार घेऊन यांनी हे लेख लिहिले हे मुद्दाम नमूद करायला पाहिजे. ना मूलम लिख्यते किंचित असं आपण म्हणतो, पण ते जे मूळ आहे ते बरोबर असलं तर आपला इमारत आपली ही बरोबर उभारली जाते पक्क्या पायावर, असं आपल्याला म्हणता येईल. आता असं आपण पाहतो की यांनी वेरूळच्या कैलासवर लिहिलं, तो तर माझा थोडा जीवाभावाचा विषय आहे. कैलासवर लिहिलं. प्रिन्स फिलिप काही 40-50 वर्षापूर्वी आले असताना मी तिथं असण्याचा एक योग आला माझ्या गुरूंच्यामुळं, कारण माझे गुरु ते समजावून देत होते. तेव्हा मला एका इंग्रजांनी विचारलं की, कोण लॉर्ड अलेक्झांडर, त्यांनी विचारलं की याचं एवढं वैशिष्ट्य काय हो या कैलासचं, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ दॅट. मी म्हटलं की दिस हॅज बीन hewn out from top to bottom and some 3 cubic feet of rock had been removed from this place. 3 million cubic feet of rock have been removed from this place, from these trenches. तो काय म्हणाला, हो व्हेरी वंडरफुल. क्षणभर थांबलो आणि म्हणालो, दिस इज नॉट दॅट वंडरफुल टू मी. This has not been included in the list of the wonders of the world by you people is more wonderful to me. असं हे अद्भुत रम्य अप्रतिम अद्वितीय असं कैलास लेणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल असं मी गृहीत धरतो. ज्यांना माहिती नाही ते उद्या जाणारच वेरूळ पाहायला, यातही काही वाद नाही. इतिहासाबद्दल यांनी थोडं सांगितलं पुस्तकामध्ये आणि विशेषतः रायगड वगैरेची सफर केली आणि त्यातले काही मुद्दे आपण मांडलेत. मला खूप बरं वाटलं की रायगडाला विसरणारा मनुष्य महाराष्ट्रात आपल्याला सापडणार नाही. मी असं पाहिलं की शिवाजीराजांचं चरित्र आम्ही लिहितो, त्यांचा इतिहास आम्ही लिहितो आणि त्या CNBCनी लिहिलेला असतो तो एकच परिच्छेदात. मराठ्यांचा एवढा पराक्रम असतो तो ते एकाच पानामध्ये लिहून मोकळे होतात. भारतामधल्या नररत्नांचा इतिहास योग्यपणे लोकांसमोर आणायला पाहिजे हे अजूनही इतिहास मंडळावरच्या लोकांच्या लक्षात येत नाही, याचं मला फार आश्चर्य वाटतं. नररत्नांचा इतिहास न समोर आणता तुम्ही गबाळ रत्नांचं पुढे आणता. 6 पानं असो, तर तो इतिहास आपला आपणच इतिहास लिहिला पाहिजे असं मला वाटतंय. एक चांगलं उदाहरण देतो मी आपल्याला. प्रोफेसर होतो काही दिवस, ते उदाहरणं द्यायला लागतात. त्यांनी स्वेलने इतिहास लिहिला इंग्रजांनी आणि असं म्हटलं की हिस्ट्री ऑफ अ फॉरगॉटन एम्पायर. आणि आमच्या माणसांनी लिहिला व्यंकटरामन त्यांनी लिहिलं हिस्ट्री ऑफ नेव्हर टू बी फॉरगॉटन एम्पायर. केवढा फरक दृष्टिकोनात असतो याची कल्पना आपल्याला यायला हवी असं मला वाटतं. शिवाजीराजांच्या कर्तृत्वाला तोड नाही जोड नाही आपल्याला माहीत आहे. पुअर
downtrodden fatalistic masses of Maharashtra were galvanized by his magic touch into superhuman activities, daredevils, consummate generals to match the mighty Mughals, the heroes of 100 battles. असं त्यांचं वर्णन केलेलं असताना आम्ही त्यांना माउंटन रॅट म्हणतो. ही वॉज लायन अमंग मेन. पण आम्ही लक्ष देत नाही त्यांच्याकडे, जेवढं द्यायला पाहिजे इतिहासाकडे तेवढं. आता असं पहा, एक गोष्ट सावरकरांची कविता आम्ही वाचतो, म्हणतो सुद्धा भावपूर्णपणे, भावविभोर करणारी ती कविता आहे ने मजसी ने परत मातृभूमीला. त्याच्यात एक ओळ आहे, काव्यपंक्ती आहे. कथिन अगस्तीस आता रे जो आचमनी एक तुझ प्याला, सागरा प्राणतळ मळला. आपण परदेशात जाऊन आलात, कंबोडियाला, इंडोनेशियामधली गोष्ट ही सांगतोय आपल्याला की याचा अर्थ सावरकरांना काय अभिप्रेत होता. तर मला असं वाटतंय, कारण मी मद्रास चेन्नईकडनं इंडोनेशियाला गेलो, कंबोडियाला गेलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पूर्व किनाऱ्यावरनं आमची मंडळी सबंध आग्नेय आशियात जाऊन तिथे त्यांनी राज्य केले. 15व्या शतकापर्यंत राज्य होती या माणसांची. सगळे सूर्यवर्मा, इंद्रवर्मा अशी नावं आहेत त्या राजांची. तिथे मी गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अगस्तीला राष्ट्रगुरू म्हणून ती मंडळी मानत असत. त्याचे पुतळे आहेत इंडोनेशियामध्ये. म्हणजे या अगस्तीने समुद्र पार करून आमच्या लोकांना आग्नेय आशियामध्ये नेलं होतं, हा त्याचा अर्थ आहे. तू जर मला भारतात परत नाही नेलंस हे सागरा, तर अगस्तीला मी सांगेन, असा त्या ओळीचा अर्थ आहे असं मला वाटतंय. तेव्हापासून आम्ही लोक परदेशात गेलो, तिथं राहिलो, राज्य केली, आणि हे कसं न लढे करता आश्चर्यच आहे की नाही तुम्ही पहा. कारण आमच्या संस्कृतीतलं सामर्थ्य आहे हे. आम्ही अशा जुन्या गोष्टी आपण सांगायला लागलो ना तर लोक हसतात, तुम्ही काय सनातनी वृत्तीची माणसं दिसता म्हणून. पण अरे, सनातनाचा अर्थ असं म्हणणाऱ्याला माहिती नसतो. सनातनम नित्यनूतनम म्हणजे एकेकाळी नद्या आपल्याकडे वाहत होत्या, आताही वाहतील असं मला वाटतंय. तेव्हा एक ओंजळभर पाणी आपण घेतलं आणि प्यालो. पूर्वी आम्ही लहानपणी पित असत, स्वच्छ असायचं, आणि असं वाटलं की चांगलं आहे, अजून एक ओंजळभर पाणी घेऊ. तर तेच पाणी येतं का हो पुन्हा ओंजळीमध्ये? नाही येत. प्रवाह सतत चालू आहे, पाणी बदलतंय. सनातनात म्हणजे आमच्या संस्कृतीचं महत्त्व हे आहे. आमची संस्कृती अव्याहतपणे चालूच आहे, पण ते नित्य नूतन असं तिला ढब दिलेली असते आमच्या वृत्तींच्यामुळं. पुढे जाण्याच्या दृष्टीनं आम्हाला हे लक्षात येतं. मी प्रशांतजींना एक विनंती करणार आहे की हे जे आपण पुस्तक काढलं म्हणजे लिहिलं, त्याचा दुसरा भाग यायला पाहिजे. आणि दुसरा काय यायला पाहिजे तर तिसरा यायचा असतो म्हणून. आणि माझी खात्री आहे की आदरणीय मोहनजी त्याला प्रस्तावना देतील आणि स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे ते छापतील आणि वगैरे. ज्याच्या घरी बाग आहे त्यांनी 2 फुलं इतरांना द्यावी. ज्याच्यावर आकाश ओथंबलेलं आहे त्यांनी ओंजळभर पाणी दुसऱ्याला द्यावं. प्रशांतजीकडे हे दोन्ही आहे. त्यांनी पुस्तकातल्या लेखांच्या रूपाने अजून खूप कर्तृत्व आहे भारताचं. मला कुणीतरी विचारलं ते पुस्तक माझ्या घरी पाहताना की खजिना एवढाच आहे का हो? तर मी म्हटलं नाही, तुम्हाला झेपावा म्हणून तेवढा ठेवलेला आहे. आणखी हळूहळू ते प्रत्येक भागातनं तो उघड होणारच आहे. रसेल असं म्हणाले, बर्ट्रांड रसेल,
की सायंटिफिक थॉट्स नेव्हर एंड विथ फुल स्टॉप. ॲट द मोस्ट दे एंड विथ सेमिकोलन. तेव्हा विचार इथपर्यंत थांबलेलं नाही. भारतीयांचं कर्तृत्व एवढं छोटंसं नाही. मी दादांचं भाषण मग ऐकलं. 29% उत्पन्न भारतात येत असं असे ते म्हणाले. म्हणजे महसुलाकडे लक्ष असल्यामुळं असं आहे की काय. पण महसूल मुळात तर मंत्र्यांना पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती निर्माण करणारं हे पुस्तक आहे हे. आणि ते पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं ही इच्छा प्रगट करणारं आमच्या अत्रेबाईंचं निवेदन. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात पुन्हा एकदा आणून देतो. आणि रवींद्रजींना सांगतो की काळजीत पडू नका, पुस्तकं ते लिहिले जातील आणि तुम्ही छापत जाल ह्याची आम्हाला खात्री आहे. थांबतो. धन्यवाद सर. कोणताही समारंभ हा सुव्यवस्थित आणि सुनियोजित व्हायचा असेल तर अनेकांचं सहकार्य लागतं, साथ लागते. त्यांचे अपार कष्टच त्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे साहजिकच त्या सर्वांच्याबद्दलची कृतज्ञता, आदर आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी आदित्य घाटपांडे याला या ठिकाणी आमंत्रित करते. स्नेहल प्रकाशनसाठी आज अत्यंत भाग्याचा असा हा कार्यक्रम, ज्याच्यासाठी त्यांच्या व्यस्तात व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज इथे आले. त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. तसेच माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून इथे आले, त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. डॉक्टर गोबम देगलूरकर हे स्नेहल परिवारातील गुरु आणि आमचे अगदी वडीलकीचे असे मूर्तिशास्त्र, ज्याच्यात त्यांना लास्ट वर्ड म्हणावं असे त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचेही ऋण व्यक्त करतो. लेखक प्रशांत पोळ यांनी या पुस्तक प्रकाशनाची संधी स्नेहल प्रकाशनला दिली आणि पुढे अनेक अशा संधी ते स्नेहल प्रकाशनाला देतील, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. बालगंधर्व रंगमंदिराचे प्रमुख व्यवस्थापक श्री अमराळे साहेब, श्री मगर साहेब, त्यांचे अन्य सर्व सहकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. अनेक लोकांचं इथे सहकार्य लाभलं आहे. प्रवीण बर्वे, समीर हंपी, पुष्परचना करणारे कुणाल व त्यांचे सहकारी, व्यासपीठाची व्यवस्था पाहणारे श्री रणजित व त्यांचे सहकारी, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व प्रेक्षक आज तुम्ही अगदी ज्ञानार्थी असल्यासारखे या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेही आभार ऋण व्यक्त करतो. आपण एवढ्या संख्येने इथे आलात. अनेक मान्यवर प्रेक्षकांमध्ये आहेत, सगळ्यांचंच नाव घेता येईल असं नाही. पालकमंत्री गिरीश बापट आहेत, आणखीनही अनेक मान्यवर आहेत. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सूत्रसंचालिका डॉक्टर सुप्रियाताई अत्रे, ज्या गेल्या 20 वर्ष आपल्या सुमधूर ओघवत्या वाणीने स्नेहल प्रकाशनच्या सर्व कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करतायत, त्यांचा सत्कार मी माननीय मुख्यमंत्रीजींना करण्याची विनंती करतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक बनवणारे आमचे कलाकार मोहनजी थत्ते यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्रीजींनी करावा अशी मी विनंती करतो. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हणणाऱ्या गायिका प्राची काळे यांचाही सन्मान माननीय मुख्यमंत्रीजींनी करावा अशी मी विनंती करतो.
इथून पुढे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्याला विनाव्यत्यय ऐकता यावं याकरता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण आधीच घेतला आहे. तुम्ही तो शांतपणे ऐकलात आणि त्याचा मान राखलात. धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्याशी संवाद करण्याची विनंती कर. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देगलूरकर सर, आमचे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, पुस्तकाचे प्रकाशक रवींद्रजी घाटपांडे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय ज्ञानाचा खजिना आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला, ते या पुस्तकाचे लेखक प्रशांतजी पोळ, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मध्येच आभार प्रदर्शन आल्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल की आपली सुटका झाली, पण ज्यांना संघाचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे की सुटका होत नाही. आभार प्रदर्शनानंतरच प्रमुख भाषण होतं. आज खरं म्हणजे प्रशांतजींचं आणि देगलूरकर सरांचं भाषण झाल्यानंतर अन्य कोणी बोलावं असं खरंच मला देखील वाटलं नाही, दादांना देखील तेच वाटलं असेल. खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम केलं. तसं प्रशांतजी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, एक किल्ली आपली एक किल्ली दैवाची. तर हे एक चांगलं सूत्र तुम्ही सांगितलं. राजकीय क्षेत्रातल्या लोकांना या सूत्राच्या आधारावर अनेक वर्ष जगता येईल. तिकीट नाही मिळालं तरी कधीतरी आपली किल्ली लावत जा, दैवाची लागली की तिकीट मिळेलच. हा भारतीय ज्ञानाचा खजिना माझ्या हाती पडल्यानंतर खरोखर मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की हे पुस्तक उघडून तुम्ही वाचायला सुरुवात केल्यानंतर ते पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवूच शकत नाही. अतिशय उत्तम लिहिलेलं, वैज्ञानिक आणि शास्त्रशुद्ध मांडणी असलेलं, सोप्या शब्दात सोप्या भाषेत प्रचंड ज्ञान वर्धन करणारं अशा प्रकारचं हे पुस्तक लिहिल्याबद्दल सर्वप्रथम मी प्रशांतजींचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला अनेकांना असं वाटतं की ज्ञान हे पाश्चिमात्य राष्ट्रांकडनं आपल्याकडे आलंय, परंतु त्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देणारं विज्ञान असेल, भाषा असेल, शास्त्र असेल, खाद्य संस्कृती असेल, भूगोल असेल, खगोल असेल, सर्व विषयांमध्ये भारत हा किती प्रगत होता आणि या सर्व विषयांचं पांडित्य, नेतृत्व हे भारताकडे कसं होतं हे उदाहरणासहित आणि पुराव्यांसहित या पुस्तकामध्ये प्रशांतजींनी मांडलाय. आणि आज एक विलक्षण योगायोग आहे. मी आता या कार्यक्रमाच्या पूर्वी भारतीय विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमातून आलो. पुण्यामध्ये भारतीय विज्ञान परिषदेची 5वी परिषद सुरू आहे आणि खूप मोठं त्यांनी प्रदर्शन देखील लावलं आहे. आणि यावेळच्या भारतीय विज्ञान परिषदेची थीम आहे कॉन्फ्लुएन्स ऑफ ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सायन्स. आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळी मी ते प्रदर्शन बघितलं, नुकतंच पुस्तक वाचलं होतं, या पुस्तकामध्ये एक उल्लेख आहे की कुतुब मिनारच्या बाजूला एक लोहस्तंभ आहे जो कुतुब मिनारपेक्षा कितीतरी वर्ष जुना आहे, पण इतक्या वर्षामध्ये
त्या लोहस्तंभाला कुठेही जंग लागलेली नाही, तो गंजलेला नाही, अशा प्रकारचं धातुशास्त्र आपल्या देशामध्ये आगरीय लोहारांनी तयार केलं. आणि आता मी तिथे गेल्यानंतर तिथे एक टेंट लावला होता आणि मला माहिती देणाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी आगरिया लोहार आले आहेत आणि ते अशा प्रकारचं लोखंड तयार करतात की ज्याला कधीच गंज लागत नाही. आणि त्या ठिकाणी मी जाऊन बघितलं आणि त्या ठिकाणी ते आगरिया लोहार तशा प्रकारचं लोखंड आजही तयार करत होते. फक्त फरक एवढाच होता की IITचे प्रोफेसर्स हे त्या ठिकाणी येऊन ते धातुशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, जे इतक्या वर्षापासनं आपल्या देशामध्ये आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी मोहनजोदाडो या ठिकाणी जी आभूषणं तयार व्हायची, ती आभूषणं तयार करणारी जी मंडळी आहे, वर्षानुवर्ष जी कला त्यांनी समोरच्या पिढीला दिली, ती लोक देखील त्या ठिकाणी आली आहेत आणि ती आभूषणं आजही ते तयार करतायत. आणि म्हणून आपण म्हणतो ना, हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या. त्यामुळे काल परवाच पुस्तक वाचलं आणि आज त्यातली उदाहरणं ही भारतीय विज्ञान परिषदेमध्ये मी पाहून आलो. हे खरोखर मला असं वाटतं की एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग आहे. आणि याच्यामध्ये एक एक गोष्ट जर आपण बघितली जी लिहिलेली आहे, सिरी भूवलय, मी तर आश्चर्यचकित झालो की जैन मुनींनी अशा प्रकारचं लिखाण केलं आहे की ज्या लिखाणामध्ये त्यांनी अक्षरांनी शब्दांची रचना केली आहे. आणि अक्षरांनी शब्दांची रचना करत असताना 700 पेक्षा जास्त भाषा आणि 17 पेक्षा जास्त लिपी याच्यामध्ये ते आपल्याला वाचता येतं. त्या आकड्यांची रचना अशी आहे की त्या आकड्यांना जर त्या सूत्रामध्ये आपण वाचलं तर 700 पेक्षा जास्त भाषामध्ये तो ज्ञानाचा खजिना त्या ठिकाणी आहे. एकही अक्षर नाही आहे, सगळे आकडे आहेत. आणि त्या आकड्यांमध्ये म्हणजे आता इंग्रजीत सोपं सांगायचं झालं तर समजा ए हा पहिला आकडा पकडायचा, अशा आकड्यांवर आधारित 700 भाषा या त्यातनं आपल्याला वाचता येतात. आणि मोठं ज्ञान हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. केवढं प्रचंड अशा प्रकारचे ज्ञान आहे किंवा ज्याचा उल्लेख केला दादांनी त्या प्लॅस्टिक सर्जरीचा. खरं म्हणजे केवढं प्रचंड ज्ञान हे त्या काळामध्ये सुश्रुतांजवळ असेल की कुठलेही CT स्कॅन नाही, MRI नाही, एक्सरे देखील साधा नाही, पण मनुष्याच्या शरीरामध्ये किती हाडं आहेत त्या प्रत्येक हाडाचं सूक्ष्म विवरण आणि त्या हाडांना कसल्या प्रकारची दुखापत होऊ शकते, ती झाल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे, शल्यचिकित्सा कशा प्रकारे करता येईल, त्याच्याकरता कुठली अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, कुठली अवजार आहेत आणि ते करताना ती कशी निर्जंतुक केली पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख जेव्हा आधुनिक सर्जरी करणाऱ्यांना सर्जरी या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता त्या काळामध्ये सुश्रुतांनी आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे आपलं भारतीय ज्ञान आहे किंवा खगोलाचं, भूगोलाचं, आर्यभट्ट असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या भास्कराचार्य असतील, शून्याचा शोध असेल किंवा सूर्य आपल्यापासून किती दूर आहे, एक अतिशय चांगलं त्याच्यामध्ये मला पाहायला मिळालं की खरं आहे अनेक गोष्टींचं क्रेडिट आपण घेऊ शकलो नाही. तुम्ही त्याला देखील एक याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे की पृथ्वी किती जुनी आहे. हा आपण आधुनिक विज्ञानातला एक फार मोठा शोध मानतो, पण उपनिषदामधल्या ऋचांमध्ये आपल्याला पृथ्वी किती जुनी आहे आज ज्याचा शोध लागलाय ते जसंच्या तसं त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. हे देखील किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे विज्ञान किंवा खगोलशास्त्र हे कुठपर्यंत आपण पोचलो होतो त्याचं उदाहरण आपल्याला यात पाहायला मिळतं. किंवा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आपण आज न्यूटनला किंवा इतरांना जो आपण त्याचं श्रेय देतो, तो किती आधीपासनं पूर्णपणे आपल्या वैज्ञानिकांना माहिती होता. या सगळ्या गोष्टी खरं तर आपण जर बघितलं तर त्यातनं आपल्या देशामध्ये विविध गोष्टींमध्ये आपण किती पुढारलेले होतो. या ठिकाणी तक्षशिलाचा उल्लेख आलेला आहे आणि तक्षशिलामध्ये 1500 वर्ष या विद्यापीठाने खऱ्या अर्थानं 12 वेगवेगळ्या प्रकारच्या
शाखांमध्ये, म्हणजे याच्यामध्ये विद्याशाखा असेल, विज्ञान शाखा असेल, युद्ध शाखा असेल, सर्व प्रकारच्या 12 शाखांमध्ये, आणि अशी कुठलीही मॉडर्न सायन्सची शाखा नाही की ज्या शाखेमध्ये त्या ठिकाणी ज्ञान दिलेलं नाही. आणि 1500 वर्ष हे ज्ञान, जेव्हा विद्यापीठ, विद्यालय, स्नातक या गोष्टी जगाला माहिती नव्हत्या, त्यावेळी संपूर्ण जगाकरता ही व्यवस्था उभे करणारे भारतीय होते. ही किती स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून 2 गोष्टी मला प्रामुख्यानं वाटतात, हे वाचलं तर पाहिजेच, कारण यातनं आपला स्वाभिमानही जागृत होतो आणि आपल्या समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल, देशाबद्दल आपला अभिमानही जागृत होतो. पण यासोबत केवळ इतिहासामध्ये जगायचं नाही आहे. केवळ इतिहासामध्ये जगण्याकरता हो आम्ही खूप चांगले होतो एवढ्याकरता पुस्तक नाही आहे, तर त्यातनं प्रेरणा देखील घेतली पाहिजे. आणि आज आमचं जे विज्ञान आहे, हे विज्ञान आणि आधुनिक विज्ञान या दोघांमधलं मूळ अंतर जर काही असेल तर ते अंतर एवढंच आहे की आमच्या विज्ञानाचं मूळ तत्व हे शाश्वततेचं होतं, जे आधुनिक विज्ञानाला आज उमगलाय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, शाश्वत विकास आपण म्हणतो. आज ज्यावेळेस अनेक राष्ट्र विकसित झाली, अर्थव्यवस्था विकसित झाल्या, खूप मोठा पैसा उभा झाला, खूप मोठ्या मोठ्या मत्ता उभा केल्या, खूप मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स उभी केली, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स, टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट्स उभे केले, आणि हे सगळे उभे झाल्यानंतर आज मात्र सर्वांना चर्चा कशावर करावी लागते की पर्यावरणाचा झालेला विनाश आम्ही कशा प्रकारे पुन्हा पर्यावरणाला परत करू शकू. कारण एवढं सगळं केल्यानंतर आम्ही विकासाकडे नाही, आम्ही विनाशाकडे चाललो आहोत. कारण जे मूळ तत्व आपल्या विज्ञानामध्ये होतं शाश्वत विकासाचं, आपल्या संपूर्ण पृथ्वीमध्ये, आपल्या विश्वामध्ये जो एकात्म भाव आहे, हा एकात्म भाव समजून जे विज्ञान आपलं तयार झालं होतं की ज्या एकात्म भावाचे आपण सगळे घटक आहोत, हे समजून आमच्या वैज्ञानिकांनी जी विज्ञानाची प्रगती केली होती, ज्याच्यामध्ये विनाश नव्हता, ज्याच्यामध्ये केवळ विकास होता, ज्याची मूलतत्व ही निसर्गाशी साधर्म्य राखून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्यासमोर प्रतिपादित होत होती, अशा या आधुनिक विज्ञानाला जर आम्ही काही देऊ शकत असू तर आमचं विज्ञान त्याला शाश्वतता देऊ शकतं, आमचं विज्ञान त्याला सस्टेनेबिलिटी देऊ शकते. आणि म्हणून हे पुस्तक केवळ वाचून ज्ञान मिळवण्यापुरतं नाही आहे, तर यातलं जे ज्ञान आहे, आमचं जे पारंपरिक ज्ञान आहे, आमचं जे अतिप्राचीन ज्ञान आहे, या ज्ञानातला हा सस्टेनेबिलिटीचा जो विषय आहे, शाश्वततेचा जो विषय आहे, तो ज्यावेळी आम्ही आमच्या आधुनिक विकास प्रक्रियेशी जोडू, त्याचवेळी खऱ्या अर्थानं आम्ही विकसित भारत होऊ शकू. आणि तो भारत ज्याची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे की 30% आमचा वाटा हा जगाच्या ट्रेडमध्ये होता, पण केवळ आम्ही व्यापारी नव्हतो, तर जगाला ज्ञान देणारे देखील आम्ही होतो. त्यामुळे केवळ भौतिक विकास नव्हता, बौद्धिक विकास होता, आध्यात्मिक विकास होता, ज्ञान होतं, विज्ञान होतं, प्रत्येक गोष्ट आमच्याकडे होती. ही प्रत्येक गोष्ट पुन्हा आपण परत मिळवू शकतो. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारची पुस्तकं वाचल्यानंतर आमच्या देशातले अनेक तरुण प्रेरित होतील आणि आमचा जो खजिना आहे, हा खजिना परत मिळवण्याकरता त्याच शाश्वत संकल्पनेतनं ते कार्यरत होतील. आणि म्हणून प्रशांतजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि देगलूरकर सरांनी जे सांगितलं, मी त्याला दुजोरा देतो की हे पुस्तक आता याचा भाग 1 आपण समजू, आणि प्रशांतजी तुम्ही दुसरा भाग देखील लवकरच आणा. निश्चितपणे मला असं वाटतं की त्याचं देखील तेवढंच स्वागत होईल. आणि देगलूरकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे, अर्थात तुम्ही बोलवलं तर आम्ही सगळे निश्चित त्याला उपस्थित राहू, हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक प्रशांतजींचं अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, म्हणजे मला तुम्ही याच्या प्रकाशनाला बोलवलं याकरता नाही, तर हे पुस्तक वाचल्यानंतर माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि म्हणून आमचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना मी सांगणार आहे की आपल्या सगळ्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे, सर्व लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे, आणि निश्चितपणे ते आपण सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे,
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भू